आउट होईल. अरे मोबाईल बंद पडला. अरे चालू हो ना, चालू हो ना. अरे चालू हो. आई आई मोबाईल बंद पडला. आई आई राम मोबाईल बंद पडला. आई मोबाईल राम दे इकडे मला मोबाईल द्या. अरे तू शांत मोबाईल तू शांत हो ना. मोबाईल अरे तू शांत हो ना. काय सांग ना काहीतरी. मला दोघांना मी आधीच बजावलं होतं की तुम्ही जे काही करत होतात ना त्याचे परिणाम खूप भयंकर होणार आहेत म्हणून. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. बघितलं ना आता काय झालंय ते. मला मोबाईल द्या. अरे शांत हो ना राम मला तू. मोबाईल पाहिजे. अरे नाही तू शांत मला हो. मोबाईल द्या. शांत हो. मोबाईल द्या. शांत हो बाबा. मोबाईल. आई 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 बघ ना, मी आपल्या फॅमिलीचं ड्रॉइंग काढले. हा खूप छान काढला. आता ठेव जरा. आई तू बघितलं पण नाही आणि म्हणते खूप छान काढलं. हा एक्स्ट्रीमली सॉरी सर. तुम्ही काळजी करू नका. मी प्रेझेंटेशन आजच सेंड करतो ना सर. हो करतो. बाबा आज तुम्ही मला शाळेत सोडाल? अरे ड्रायव्हर काका सोडतील ना तुला आज. हा निघतोय सर मी. हो निघतोय. मग मला पार्कला घेऊन जाईल का? अरे आई घेऊन जाईल ना तुझी. प्रत्येक वेळा असंच करता. मला कधी वेळच देते ना. मला कधी कधी वाटतं मी तुमचा मुलगाच नाहीये. आता सकाळी सकाळी फटके खायचेत का तुला? मला शहाणपणा शिकवशील का? अमित, तुम्हाला असं नाही वाटत का की तुमचा मुलगा दिवसेंदिवस एकटा पडत चाललाय म्हणून? तुमच्या दोघांकडे त्याला देण्यासाठी दिवसभरात थोडा सुद्धा वेळ नाहीये काही. अगं आई सगळी मेहनत कशासाठी करतोय आम्ही? त्याचं भविष्य चांगलं घडावं म्हणूनच करतोय ना. अरे पण ह्या वयात त्याला तुमचा पैसा नकोय. त्याला फक्त तुमचा थोडा वेळ हवाय. तो द्या ना त्याला. आई बघ ना, मी आपल्या फॅमिलीचं ड्रॉइंग काढले. हा खूप छान काढला. आता ठेव जरा. आई तू बघितलं पण नाही. बाबा आज तुम्ही मला शाळेत सोडाल? अरे ड्रायव्हर काका सोडतील ना तुला आज. हा निघतोय सर मी. हो निघतोय. मग मला पार्कला घेऊन जाईल का? अरे आई घेऊन जाईल ना तुझी. प्रत्येक वेळा असंच करता. मला कधी वेळच देते ना. मला कधी कधी वाटतं मी तुमचा मुलगाच नाहीये. आता सकाळी सकाळी फटके खायचेत का तुला? मला शहाणपणा शिकवशील का? बाबा तुम्ही मला गार्डनला घेऊन जा. अरे बाळा ऑफिस मध्ये खूप थकलोय आज मी. तुला आई घेऊन जाईल. मी पण खूप थकली आहे. आपण सुट्ट्यांमध्ये जाऊया. एक काम कर, तू आज आजी सोबतच जा. असू दे बाळा, मी तुला घेऊन जाते हा बागेत. मला नाही यायचं कुठं. ऐक ना बाळा, जाऊया आपण. तुला असं वाटत नाही का आपण खरंच रामला वेळ देत नाही? आपण त्याला वेळ द्यायला पाहिजे. मला पण वाटतं कधी कधी आपण त्याला वेळ द्यायचा, पण कुठून द्यायचा? सकाळी उठल्यापासून ऑफिसची गडबड मागे असते आणि त्यात ऑफिसला गेले की इतकी कामं करते की थकून जाते येऊन. माझं तरी काय वेगळं आहे. ऑफिसचे लोक मला विचारल्याशिवाय इकडची काडी तिकडं करत नाही. पण जाऊ दे, राम अजून लहान आहे. मोठा झाला की कळेल त्याला बरोबर. मोठा झाला ना की कळेल त्याला की आई बाबांनी आपल्यासाठी किती मेहनत केली आहे ते. आणि तेव्हा तो समजूनही घेईल आपल्याला आणि आपल्याकडे वेळ सुद्धा मागणार नाही. पण मला काय वाटतं माहिती आहे का, आपण रामला ना गिफ्ट द्यायला पाहिजे. म्हणजे एक असं गिफ्ट की जे त्याला कंटाळा येणार नाही, असं गिफ्ट देऊ. बऱ्याच दिवसापासून ना माझ्या डोक्यात एक गिफ्ट आहे. आपण आहे ना ते देऊ त्याला. कोणतं गिफ्ट?
आई राम कुठे आहे का? अरे आण ना आपल्या रूम मध्ये. राम, ए राम. काय बाबा? अरे तुझ्यासाठी गिफ्ट आणले आज. माझ्यासाठी? हो खरंच? हो. बाबा थँक्यू. आजी हे बघ बाबांनी मला मोबाईल आणला. हो, आता तुला कंटाळा येणार नाही आणि आमच्याकडे तू वेळही मागणार नाही. म्हणजे तुम्हाला त्याला द्यायला वेळ नाहीये म्हणून तुम्ही त्याला मोबाईल देणार का? हा, आजकाल सगळ्याच मुलांकडे मोबाईल असतात आई. राम तरी मोठा आहे, रामपेक्षा लहान मुलांकडे सुद्धा मोबाईल आहेत. अरे पण मग त्याला खेळणी द्या, पुस्तकं द्या. तुम्ही मोबाईल का देताय त्याला? आई प्लीज, तुम्ही जुन्या विचारांच्या आहात. जग किती बदलत चाललंय बघा जरा. काही होणार नाही आई त्याला मोबाईल दिल्यावर. उलट तो मोबाईलमध्ये रमून जाईल, म्हणजे त्याला पण कंटाळा येणार नाही आणि तो तुला पण त्रास देणार नाही. काय मी असेल रे थोड्या जुन्या विचारांची, पण मला एवढं तर नक्कीच कळतंय, मोबाईलनी मुलं शांत होतात पण जगापासून हळूहळू दूर जातात रे. ए आई, बस झालं तुझं पोथी पुराण. आम्हाला पण कळतं आमच्या मुलाचं भवितव्य. अहो आई, आम्ही दिवसभर कामात असतो, प्रत्येक वेळी त्याच्याकडे लक्ष देत बसायला शक्य नाही आम्हाला. म्हणजे तुम्ही त्याला वेळ देऊ शकत नाही म्हणून तुम्ही त्याला मोबाईल देणार का? हा उपाय शोधला का त्यावर तुम्ही? हा, बघा आई, आत्ता जर याला मोबाईल घेऊन दिला नसता तर आमच्या दोघांकडे वेळ मागितला असता. जेव्हापासून त्याला मोबाईल घेऊन दिलाय ना, तो आमच्याकडे वेळ पण मागत नाहीये, कुठली तक्रार पण करत नाहीये. मी तर म्हणते प्रत्येक आईबापाने आपल्या मुलाला असा मोबाईल घेऊन दिला पाहिजे, म्हणजे त्यांना आपल्या कामावर फोकस करता येईल. चल येतो आई. बाय राम. बाय. आजकालची जगाची रीतच झाली. जेव्हा माणसं लहान मुलांना वेळ देणं बंद करतात तेव्हा मशीन मुलांचं जग बनतं. आणि आपण लहान मुलांनाच दोष देतो की मुलगा मोबाईल वापरतो, पण याला कारणीभूत आपणच आहोत. आपणच. राम, खाऊन घे. अरे जेवण तर करून घे ना. आधी जेव. राम, आधी जेव. घे, खाऊन घे. तर खाऊन घे. मोबाईल ठेव. तुला नाही म्हटलं ना. अरे ठेव ना तो मोबाईल 2 मिनिटं. खाऊन घे. मोबाईल शिवाय नाही जेवणार. अरे इकडे बाळा, मी ना तुला एक गोष्ट सांगते. मला नाही ऐकायची गोष्ट बिष्ट. मला मोबाईल द्या. देवा, माझ्या बाळाला या दलदलीतून बाहेर काढ. त्याच्या आई वडिलांकडे त्याला देण्यासाठी वेळ नाहीये. आधी तो माझ्यासोबत खेळायचा, पण आता तो मलाही उलट उत्तर द्यायला लागलाय. देवा, मी काय करू मला खरंच कळत नाहीये. काहीतरी कर देवा, काहीतरी कर. अरे अरे हळू ना यार, मी मरल ना. अरे मी मरल. अरे मी कस
अरे मी आउट कस काय झालो या गेम मध्ये? मी आउटच नाही होऊ शकत ना. पण अरे नाही ना. अरे काय झालं बाळा? मी आउट नाही ना. अरे शांत हो. मला मी आउट कस काय झालो? बाळा काय झालं? मी आउट झालो. मी आउट नव्हतं व्हायचं. पण मी याच्यात कधी आउटच नाही होऊ शकत. मी आउट नाही होऊ शकत. मी आउट नाही होऊ शकत. नाही मी आउट नाही होऊ शकत. 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 मला मोबाईल द्या. मला गेम खेळायचाय. माझा गेम. मी आउट. मोबाईल 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 मोबाईल. मला मोबाईल पाहिजे. माझा मोबाईल. माझा मोबाईल. मोबाईल. माझा मोबाईल. काय झालं म्हटलं? शांत हो ना. मोबाईल. मोबाईल 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 मोबाईल. कल एक लड़के का मोबाइल भी उसने लिया और उस लड़के ने उससे मोबाइल मांगा तो इसने उस लड़के को मारा भी है। तो राम को आपको बहुत ज़रूरत है ध्यान देने की। मैं आपसे अब एक ही रिक्वेस्ट करना चाहती हूँ कि ज़रा आप राम को टाइम दीजिए और उससे आप भले, मैं जानती हूँ आप बिजी रहते होंगे, आप भी कुछ जॉब करते होंगे सर, आप जॉब करते, पर थोड़ा सा हमें अपने बच्चों को प्लीज़ दीजिए। हाँ टीचर तो कॉम्प्रोमाइज़ करती है, सब टीचर्स करती है, पर थोड़ा पेरेंट्स को भी ध्यान देने की ज़रूरत होती है। अमित, आपण आपल्या मुलाला हरवतोय का? आपण त्याला फक्त शांत ठेवण्याचा प्रयत्न केला. आपण काहीच चुकीचं नाही केलंय. पण आपण त्याच्याशी बोलणं बंद केलं. ह्याच चुकीची शिक्षा आपल्याला मिळते का? अमित, आपल्या मुलाला यातून बाहेर काढ प्लीज. प्लीज आपल्या मुलाला यातून बाहेर काढ. मी या गेम मध्ये एकटा जिंकणार आहे. मी कोणालाच नाही सांगणार. मी आई बाबा कोणालाच नाही सांगणार. मी या गेम मध्ये पहिला जिंक. मी पहिला येणार आहे या गेम मध्ये. अरे मार 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 मार. अरे मार ना, मला पहिला यायचंय. मार मार. नाही मी जिंकलो. मी पहिलं बक्षीस घेईल. माझा मोबाईल. मोबाईल कुठे आहे? बाबा माझा मोबाईल बघितला. आज नाही मिळणार तुला मोबाईल. म्हणजे पुरे झालं राम. नाही, मला मोबाईल नाही देणार का तुम्ही? नाही देणार मला मोबाईल. मला तुम्ही वेळ देत नाही. मला आता आजी नको, बाबा नको, कोणीच नको. मला आता फक्त मोबाईल पाहिजे. माझा मोबाईल. मला मोबाईल द्या. मला मोबाईल द्या. मोबाईल. माझा मोबाईल. अरे आगे मोबाईल. शांत बस पण. मोबाईल भेटला. माझा मोबाईल. आता मी गेम खेळ. माझी चुकी आहे. मी त्याला मोबाईल घेऊन दिला. माझी चुकी आहे. मला काय करते? मला मोबाईल भेटला. आज बघितलं, तुमचा मुलगा 8 वर्षाचा आहे. हा, तुम्ही त्याला खेळायच्या वयात मोबाईल दिलात. तुम्हाला वेळ नव्हता म्हणून तुम्ही त्याला मोबाईल दिला. जेव्हा त्याला त्याचा आईचा हात हवा होता तर तुम्ही त्याच्या हातात चार्जर दिलं. त्याला त्याच्या बाबांशी खेळायचं होतं तर तुम्ही त्याला गेम दिलात. आज तो वेडा झालाय.
त्याचे गुन्हेगार फक्त तुम्ही दोघे आहात. फक्त आणि फक्त तुम्हीच जबाबदार आहात या गोष्टीला. जगामध्ये असे तुमच्यासारखे कित्येक आईबाप स्वतःला वेळ नाही म्हणून मुलांना मोबाईल देत आहेत. पण तुम्हाला जर वेळ नव्हता तर तुम्ही त्यांना जन्मालाच कशाला घातलं? तुमच्या स्वार्थापोटी का त्यांचं आयुष्य बर्बाद केलं? वेळ नाही म्हणून रडत असतात. पण वेळ हा प्रत्येकाकडे असतो रे. तो कोणाला द्यायचा ना हे आपल्याला ठरवता आलं पाहिजे. ज्या वयात रामला तुमच्याकडनं वेळेची गरज होती तर तुम्ही त्याला वेळ नाही देऊ शकलात. आता यापुढे तुम्ही पण त्याच्याकडनं कुठलीच अपेक्षा ठेवू शकणार नाही. तुम्ही खूप पैसा कमवाल रे, करोडपती व्हाल. पण तुमचा मुलगा जर वेडा झाला तर तो पैसा तुमच्या काय कामाला येणार आहे? सांगा ना, सांगा. पैशाने आंधळ केलंय तुम्हाला, आंधळ. आई, असं काही बोलू नका प्लीज. का नको बोलू? का नको बोलू सांग ना. जे मूल तुमच्या प्रेमासाठी रडत होतं ते आज मोबाईल साठी डोकं फोडून घेतंय, मोबाईल साठी रडतंय. लहान मुलं हट्टी नसतात रे, त्यांना फक्त आपली माणसं हवी असतात. आई, चुकलो आम्ही, खरंच चुकलो आई, खरंच चुकलो. अरे चूक सुधारायची असेल ना तर त्याला वेळ द्या, त्याच्या सोबत जगा. नाही तर तो तुमच्या सोबत असून पण तुमच्यापासून दूर निघून जाईल रे. राम, तुला माहितीये तुझा बाबाही लहानपणी खूप हट्टी होता. खरंच? त्याला ना मी रोज एक गोष्ट सांगायचे. तू पण ऐकशील माझी गोष्ट? मग ऐक. एका जंगलात ना एक छोटा पक्षी हरवला होता. मग तो ना उडत 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 राम पकड, राम इकडे. राम, नदी काठचा रम्य परिसर तप करती तेथे ऋषीश्वर. फलस्तर ऋषींचे आगमन त्रेतायुगातील घटना आहे. कर्मभूमी असलेल्या भारत देशात महाराष्ट्र नावाचा प्रांत आहे. त्या प्रांताच्या दक्षिण विभागात फार मोठे दंडकारण्य होते. बाबा, बाबा आज तुम्ही मला बागेत घेऊन जाल? आज तू जिकडे म्हणशील ना तिकडे येणार आहे मी. आपण मस्त आज फिरायला जाऊ आणि खूप मज्जा करू. पण तुम्हाला तर ऑफिस आहे ना, मग तुम्ही कसे याल? ऑफिस तर आहे, पण आजपासून आम्ही ठरवलंय तुला पूर्णपणे वेळ द्यायचा. तू म्हणशील ते करू आपण. ऑफिस नाही, आम्हाला तू महत्वाचा आहे. किती दिवसांनी रामचा असा आवाज ऐकतेय, आनंदी, हसायचा. आपण त्याच्या बालपणाऐवजी त्याच्या हातात उगाचच मोबाईल दिला होता. खरं.
हे बघा, त्या दिवशी त्याने मला दाखवलं होतं, पण मी पाहिलं नाही. किती छान ड्रॉइंग काढलंय. आपला मुलगा आपल्याकडे फक्त थोडा वेळ मागत होता, तो पण नाही देता आला आपल्याला. लहान मुलांना कधीच ओरडून प्रेम मागत नाहीत, पण त्यांना जर कळालं ना की त्यांना महत्व कमी दिलं जातंय तर ते आपोआप शांत होत जातं. त्याचंही तसंच झालं रे. आई तू लवकर या. बाळा, आई आता कधीच तुला सोडून जाणार नाही. लहान मुलं ना ओल्या मातीसारखे असतात. आपण त्यांना जसं घडवू ना तसे ते घडतात. आजकालचे आई वडील लहान मुलांच्या हातात खेळण्याऐवजी मोबाईल देत आहेत. कारण का तर त्यांच्याकडे वेळ नसतो. मुलं रडली की त्यांच्या हातात मोबाईल द्या. मुलं शांत झाली की झालं. पण ती मुलं शांत झालेली नसतात, तर ती आतून तुटलेली असतात, एकटी पडलेली असतात. त्याचंही तसंच झालं. लहान मुलांना ना महागडे फोन नको असतात. त्यांना आईच्या मांडीवर झोपायचं असतं, बाबांसोबत खेळायचं असतं आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टी कोणीतरी ऐकावं असं त्यांना वाटत असतं. मुलांना लहानपणी जी सवय लागली ना ती त्यांच्यासोबत आयुष्यभर राहते. मग जर त्यांना प्रेम मिळालं ना तर त्यातून ते माणुसकी शिकतात. आणि जर ते एकटे पडले ना मग मात्र ते मशीनमध्ये सुख शोधायला लागतात. आणि लक्षात ठेवा, मुलांना वाढवण्यासाठी पैसा लागतो, पण त्यांना चांगलं बालपण देण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. आई, आम्हाला माफ करा. आम्ही रामला पुन्हा कधीच एकटं सोडणार नाही आई, कधीच सोडणार नाही. आता ना याच्या पुढे फक्त त्याला वेळ द्या. बाकी सगळं आपोआप व्यवस्थित होईल.